वसमत तालुक्यातील किनोळा येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले। बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यापूर्वी कवठा सर्कल परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय बॅग व साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा कळमनुरीचे माजी आमदार गजाननराव घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत किनोळा शाळेतील विद्यार्थ्यांनाही साहित्याचे वितरण करण्यात आले। माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी संभाजीराव जाधव व तालुकाध्यक्ष डॉक्टर मारुती प्रभाजी बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला। या शिबिरामधून 22 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथील लायसन्स नेत्र रुग्णालय येथे पाठवण्यात आले। रुग्णांसाठी वाहन, जेवण व निवासाची मोफत व्यवस्था आयोजकाकडून करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी माध्यमांशी संवाद साधत अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले। प्रथम तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठिकाणी जन्मोत्सव उद्या आहे। माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्व जनतेच्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व ठिकाणी साजरा करावा। आणि आजचा कार्यक्रम आमच्या कवठा सर्कलच्या वतीनं बालाजीराव जाधव, मारुतीरावजी बुट्टे साहेब, डॉक्टर साहेब यांनी जे घेतला आहे तो विद्यार्थ्यांना खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये पुस्तकं आहेत, पेन आहे, कंपास आहे, पाणी पिण्याची बॅग आहे, पेन्सिल असेल, रबर असेल, खोडरबर असेल, याच्या प्रत्येक वेळी हरवतात आणि एक बॅग असेल तर सुरक्षित बॅग ठिकाणी राहतात। म्हणून बालाजीराव डॉक्टर साहेबांना प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्याला बॅग देण्याच्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अतिशय डोळ्याचं नेत्रशिबिर या ठिकाणी बघितलं असेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आज नेत्रशिबिर आणि खरोखर तर शुगर हे दोन बिमाऱ्या इतक्या बळकावल्यात की सर्वसामान्य माणसाला बिमारी कळत नाही आणि याचा बिमारी न कळल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बिमारीचा भयंकर स्वरूप या ठिकाणी धारण मिळाले। BP असेल, शुगर असेल, नेत्र असेल, म्हणून या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी हे सुद्धा नेत्रशिबिर ठेवले। याच्या माध्यमातून जर विद्यार्थी असतील, महिला माता भगिनी असतील, का म्हणजे पुरुष असतील की सिनियर लोक असतील किंवा बघत असाल तुम्ही आता आज डॉक्टर साहेब तपासल्यानंतर की फार बारीक विद्यार्थी यांच्यासुद्धा डोळ्याला खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे आणि त्याचा परिणाम जर काही असेल तर मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून अतिशय मुलाची येणाऱ्या काळात डोळे खराब होण्याचं काम या ठिकाणी होतं आणि त्याचा विलाज या ठिकाणी व्हावा या माध्यमातून नेत्रशिबिर ठेवले। आणि या माध्यमातून जे पेशंट आता निघतील त्यांना पुढचा विलाज करण्याकरता मग पुणे असेल, मुंबई असेल किंवा लातूर असेल ज्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बालाजीराव असतील, डॉक्टर साहेब असतील हे करणार आहेत। उद्याचा जे काही साहेब प्रवेश आहे अतिश भाऊ दांडेगावकरचा, प्रवेशाच्या आधीच कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे, काय सांगणार आहे? जेव्हा मोठा माणूस एखाद्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो तो उधाण जनताच करत असते ना। एखादा माणसाचा प्रवेश होतो घरच्या माणसाला माहीत होत नाही, एखादा माझा प्रवेश होतो तो जिल्ह्याला माहीत होतो। त्याच्या मागची भूमिकाच की तो माणूस जेव्हा मोठा माणूस येतो निश्चितच येणाऱ्या पक्षाला फायदा होतो, कार्यकर्त्याला फायदा होतो, जनतेला फायदा होतो आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यासुद्धा काम करायला संधी भेटते। आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे, माननीय मोदी साहेबाचा पक्ष, देवाभाऊचा पक्ष आणि महाराष्ट्र बघितला असेल की नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, कालच्या झालेल्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी आपण महापालिकेचे इलेक्शन पाहिले असतील। जवळजवळ सर्व महापालिकेमध्ये जवळजवळ 29 पैकी या ठिकाणी आमचे 22-23 महापौर झालेत। या ठिकाणी जिल्हा नगरपालिका पाहिले असते तर मी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी झालेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त या ठिकाणी होणार आहेत। म्हणून या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला येण्यामध्ये त्यांचंसुद्धा हित असेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच वसमत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी नेतृत्व भेटेल आणि निश्चितच कार्यकर्त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला बळ मिळेल आणि आमच्या कार्यकर्त्याच्या ठिकाणी आणि त्याच्या दोघं मिळून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडण्याकरता मदत होईल।
अच्छा 5 वर्षामध्ये जाधव साहेब या सर्कलमध्ये होते. कामाच्या संदर्भात काय सांगणार आहे साहेबाच्या? भारतीय जनता पार्टीचा बालाजीरावनं मागच्या 5 वर्षात काम बघितलं असेल की एकही त्यांच्या सरकारमध्ये असं गाव नाही की ज्या ठिकाणी कमीत कमी 50 लाख आणि वरच वर 1 कोटी रुपयाच्या ठिकाणी त्याने काम केले. मग शाळेच्या माध्यमातून असू द्या, रस्त्याच्या माध्यमातून असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून असू द्या, शाळेच्या माध्यमातून असू द्या, बरोबर दवाखान्याचा असू द्या, अनेक या ठिकाणी PSCच्या माध्यमातून असू द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्याचं काम या बालाजीरावनं केले. आणि या माध्यमातूनच बालाजीराव ठिकाणी सरकारमध्ये आज आपल्याला काम करताना दिसतात, लोक त्याच्या पाठीमागं उभं राहताना दिसतात. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कवठा सर्कलमधून भारतीय जनता पार्टीचा सदस्य निवडण्यामध्ये निश्चितच या ठिकाणी जनता पाठीमागं राहील. सर आता शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषद आगामी जिल्हा परिषदच्या काही निवडणूक आहेत, कशा पद्धतीने आपली तयारी असताना आता परत एक नवीन नेतृत्व, मोठं नेतृत्व आपल्या पक्षामध्ये सामील होते? भारतीय जनता पार्टी बघा एक लक्षात ठेवा, निवडणुका आली म्हणून काम करत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24 आवर्स 25/7 हा कार्यकर्ता काम करणार. तुम्ही बघत असाल इलेक्शन आलं म्हणून कार्यक्रम आहे. आम्ही तर सांगतो जयशी इलेक्शन संपत आहे त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नवा चालू होतो. आता आमचं त्या ठिकाणी बघितलं असेल दीनदयाल उपाध्यायच्या माध्यमातून आज आम्हाला घर परत या ठिकाणी अभियान चालू आहे. आता 20 तारखेला आमची राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आहे. जिल्ह्याचं तुमच्या प्रदेशाचं झालं, केंद्राचं झालं, प्रदेशाचं 20 तारखेला आहे. त्याच्यानंतर आमचं जिल्ह्याचं प्रशिक्षण आहे. जिल्ह्याचं झालं की सर्कलचं आहे, आणि सर्कलचं झालं की बूथवर या ठिकाणी प्रशिक्षण आमच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं